गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आपला ब्रह्मनिरूपण या नावाचा तिसरा समास चाललेला आहे, सुरू झालाय। त्यातले पहिले 5 आपण ओव्या पाहिल्या होत्या। शेवटचा जो होतो तर त्याच्यात श्रीगुरु सांगतायत की नाशिवंताचं जे लिमिट आहे, नाशिवंत कुठपर्यंत आहे, काय काय टाकायचं आहे, त्याच्याबद्दल बोलता बोलता ते म्हणाले की त्याच्याबद्दल काही आता बोलता येत नाहीये। काय काय सांगणार, किती सांगणार, कारण वेद शास्त्र पुराण ही देखील तिथे थांबतात, तिथपर्यंत पोचू शकत नाहीत, कारण शब्द शेवटी म्हटला तरी तो मायेतच येतो। म्हणून 6व्यात म्हणतायत की ग्रंथ मात्र जितुका बोलिला आत्मा त्या वेगळा राहिला, ये मायेचा स्पर्श झाला नाहीच त्यासी। ग्रंथात काय असतं, शब्द असतात ना शेवटी। कुठचाही ग्रंथ घ्या, तो शब्दबद्ध असतो, त्याच्यात शब्द असतात ज्यांचे नियत अर्थ आपल्याला माहिती असतात, आणि त्याच्यामुळे त्यातले आपल्याला समजतं की या ग्रंथात काय सांगितलंय, त्याच्यात काय सांगितलंय। ते आत्म्याबद्दल बोलत असतील, पण त्यांनी आत्मा नक्की काय आहे हा आपल्याला अनुभव येत नाही, कारण शेवटी शब्द हे माहित आहेत। आत्मा जो आहे तर त्याला मायेचा स्पर्शच नाहीये। आपण असंग पाहिलं, निसंग पाहिलं, आत्म्याला निसंग सुद्धा म्हणता येणार नाही, कारण तो शब्द सापेक्ष आहे। संघाच्या सापेक्ष निसंग शब्द आहे। आणखी सापेक्षता यायला 2 लागतात, त्याच्या तुलनेनी सापेक्षतेनी हा बरा आहे। आपण म्हणतो की नाही, काहीतरी दुकानात जातो, साड्या घ्यायला म्हणूया, साड्या घेता घेता त्याच्यापेक्षा ही बरी आहे असं आपण म्हणतो, म्हणजे सापेक्षता आली ना तिथे। तशी सापेक्षता त्याला 2 लागतात। मग निसंग म्हणजे सापेक्षता आली संघाशी, स्पर्श व्हायला 2 लागतात। मायेचा स्पर्श होणार कसा, कारण माया खरी नाहीये, तो एकटा आहे। म्हणून पुढे स्वरूपाचा म्हणजे परब्रह्माचं कसं आहे ते सांगायला जात आहेत, ते प्रयत्न करतायत। ते स्वरूप निर्मळ आणि निखोट, स्वरूप शेवटाचा शेवट, जिकडे पाहावे तिकडे नीट सन्मुखची आहे, अत्यंत निर्मळ आहे। निर्मळ, ज्याच्यात कसलाही मळ नाहीये, म्हणजे भेसळ नाहीये म्हणूया, ज्याच्यात दुसरं काहीही नाहीये। 3 गुण नाहीयेत, पाप नाही, पुण्य नाही। 3 गुण मायेतनं येतात, तिथे मायेचा देखील स्पर्श नाहीये। इतकं स्वच्छ आहे ते, कसलंही काहीही नाही। आपली स्वच्छता परत सापेक्ष असते। आपण कापड स्वच्छ म्हणतो, पांढरे शुभ्र आहे। आता त्या शुभ्रतेत देखील किती छटा असतात। पांढरी साडी मॅच करायला जा पांढऱ्या ब्लाऊजची, म्हणजे किती छटा असतात ते आपल्या लक्षात येईल। बरोबर तो पांढरा रंग आपल्याला मिळत नाही, इतक्या त्याच्यात छटा असतात, कारण थोडा फार मळ प्रत्येक ठिकाणी असतो। तसं ब्रह्माच्या बाबतीत नाहीये, तिथे कसलाही म्हणजे कसलाही मळ नाहीये, कारण द्वैतच नाहीये मळ असायला। निघोट, स्पर्श नाहीये कसला, स्वसंवेद्य निघोट। एक म्हणजे त्याचा घोट घेता येत नाही, म्हणजे ते आत्मसात करता येत नाही, द्वैतात राहून आपल्याला ते कळत नाही, म्हणून ते निघोट आहे। आणि दुसरं म्हणजे पूर्ण युनिफॉर्मली सारखं आहे, ते कुठेही काहीही कमी जास्त नाही,
आपण घोटतो ना, घोटून सगळं सारखं करतो, तसंही ते नाहीये. कुठच्याही पद्धतीने विचार केला तरी ते जसं आहे तसं आहे, त्याच्याबद्दल वर्णन करणं अशक्य आहे. सगळीकडे सारखं आहे. आपण जे वर्णन करतो ते सगळं आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहेत, तर त्या माहिती आहेत त्यांच्या आधाराने आपण वर्णन करत असतो. म्हणून मग स्वरूप शेवटाचा शेवट. प्रत्येक गोष्टीला आपल्या लेखी शेवट आहे. पृथ्वी देखील शेवट आहे की नाही? आपण एका दृष्टीने पाहिलं तर तिच्या एका टोकावरतीच उभे असतो. पृथ्वीचा जर काय गोल म्हणून विचार केला, चेंडू आपण घेतला, चेंडूच्या एका टोकावरती आपण काहीतरी एखादा बारकासा कण ठेवला, खसखस वगैरे ठेवला, तीळ ठेवला, तिथे राहील तो. पण चेंडूचा तो शेवटच आहे की नाही? जिथे आपण तीळ ठेवतोय तिथे प्रत्येक ठिकाणी जिथे ते संपतं तिथे त्याचा शेवट असतो. चंद्राला शेवट आहे, सूर्याला शेवट आहे, पृथ्वीला शेवट आहे. आपल्याला मोठ्या ज्या गोष्टी माहिती आहेत तर त्यांच्याबद्दल बोलतेय मी, की या सगळ्यांना शेवट आहे. या मोबाईलला तर सुरुवात शेवट आपल्याला दिसतच आहे. तसंच या सगळ्या गोष्टीला सुरुवात आहे आणि शेवट आहे. पण परब्रह्म जे आहे ते अनंत अपार असं आहे. म्हणजे पार लागत नाही, म्हणजे त्याचा शेवट लागत नाही. कितीही जा तुम्ही त्याचा शेवट कळणार नाही. म्हणजे ते गोल आहे म्हणून नाही, नाहीतर पृथ्वीवरती एका पॉइंट वरनं चालायला सुरुवात केली आणखी पूर्ण पृथ्वी फिरली, त्या पॉइंटला आलं, परत गेलं, म्हणजे आपल्याला त्याचा शेवट कळतच नाही. आपण गोल 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 फिरत राहू, तसं नाहीये. तिथे शेवट आहे. इथे खरोखरी शेवट नाही म्हणजे नाही. किती पसरलेलं आहे माहित नाही. जिकडे पाहावे तिकडे नीट सन्मुखची आहे. मी या बाजूला वळले तरी ते आहे, इकडे वळले आहे, इकडे आहे, इकडे आहे. ब्रह्म पुरस्तात ब्रह्म पश्चातात वगैरे आहे की नाही? आपण ह्याला अथर्व शीर्ष वगैरे म्हणतो, गीता म्हणतो. सगळीकडे ह्या पद्धतीने वर्णन आहे. ब्रह्म सगळीकडे आहे, व्यापून आहे, जिकडे पाहावे तिकडे नीट सन्मुखची आहे. त्याला दासबोधात आकाशाची उपमा दिलेली आहे. मला वाटतं 17-18 कुठच्या तरी शेवटच्या दशकात आहे, की जिथे ते पाहायला जाऊ आपण तिकडे आकाशाप्रमाणे ते सन्मुख आहे. आकाश सरळ आहे, आपल्याला कुठेही पाहिलं तरी आकाश आहे असं आपल्याला दिसतं. माझ्या खाली, ह्या खुर्चीच्या खाली देखील आकाशच आहे. खुर्ची आकाशातच ठेवलेली आहे, पृथ्वी आकाशातच ठेवलेली आहे, अनंत कोटी ब्रह्मांड आकाशातच ठेवलेली आहे. आकाश नाही अशी जागाच नाहीये. आणि ब्रह्म आकाशाला भेदून आकाशाच्या आरपार इतकं सूक्ष्म आहे की आकाशाच्या पलीकडे ते आहे. मग ब्रह्म असंच सगळीकडे व्यापून आहे. हे आपल्याला पटायला का जड जातं? आकाश आपण स्वीकारतो, पण ब्रह्माच्या बाबतीत आपल्याला असा स्वीकार करणं जड जातं, की असं कसं असेल. हा जो असं कसं असेल आहे ना, ह्या दोषाला असंभावना दोष म्हणतात. आणखीन तो घालवायचा असला तर आपल्याला तिथे शास्त्राभ्यासाशिवाय आणखीन मननाशिवाय पर्याय नसतो. श्रद्धा लागते, पण त्याबरोबर शास्त्राचा अभ्यास आणखीन हे लागतो, तेव्हा तो असंभावना दोष जातो, की असं कसं असेल हे जे वाटत असतं. असंभावना असणं कठीण आहे. म्हणून स्वरूप जे आहे तर ते पूर्णपणे व्यापक आहे. आणि जिथे बघावं तिथे ते आहे. ते नाही अशी जागा नाही. या विश्वात नाही, विश्वाच्या पलीकडे नाही, त्याच्या पलीकडे नाही. जिथे आपली कल्पना धावेल तिथपर्यंत ते नाही असं नाहीच आहे. त्याच्याही पलीकडे ते आहे. जिथे कल्पना पोचू शकत नाही अशाही ठिकाणी ते आहे. समर्थ म्हणतात, विवरता मनाचे फडके होते. मनाच्या चिंध्या होतील, मन त्याला व्यापू जायला लागलं तर. इतकं ते सगळ्याच्या पलीकडलं आहे. पुढे म्हणतात, आणखीन वर्णन करतात, की जे बहुदुरीचा दुरी, जे निकटची जवळी अंतरी.
दुरी आणि आभ्यंतरी संदेहची नाही. उपनिषदातला सगळे इथे मंत्रांचे आपल्याला ठायी ठायी त्याच्यावरती आधारलेल्या ह्या ओव्या दिसतात. गीतेवरती, मंत्रांवरती, उपनिषदातल्या. तदेजति तन्नेजति तद्दूरे तद्वंतिके तदस तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्य बाह्यतः. ईशावास्यातला मंत्र आहे. तद एजती. एजती म्हणजे हलतं, जातं, जवळ येत आहे. तद न एजती, ते हालत नाही. निकटची, जवळी, अंतरी. तद दूरे तद्वंतिके, खूप दूर आहे ते. किती दूर आहे? पार नाहीये इतकं दूर आहे. पण जवळ पण आहे. किती जवळ आहे? माझं स्वरूप आहे इतकं जवळ आहे. मीच ते आहे इतकं जवळ आहे ते. अत्यंत दूर आहे, अत्यंत जवळ आहे. हा जो विरोधाभास आहे ना, ह्या विरोधाभासाच्या साह्याने ब्रह्माचं वर्णन केलं जातं बऱ्याच वेळा. कारण त्याच्यामध्ये कुठेतरी आपण शांत होतो आणि आपल्याला तो अनुभव येऊ शकतो सद्गुरु कृपेने. ह्याचं वर्णन जे अशा पद्धतीने करायला लागतं, कारण खरं काय आहे हे कोणालाही सांगता येत नाहीये. ते केवळ अनुभवायची गोष्ट आहे. त्याचं वर्णन करता येत नाही. पण ते सगळीकडे व्यापून आहे हे काय काय पद्धतीने मी सांगू शकते. सगळीकडे तेच आहे आणि अत्यंत जवळ आहे. म्हणजे मीच ते आहे इतकं जवळ आहे. दुरी आणि अभ्यंतरी संदेहाची नाही. दूर काय आणखीन जवळ काय, सगळीकडे तेच आहे म्हटल्यानंतर संदेहाची नाही. नभी वावरे जो अणु रेणू काही रिता ठावया राघवे वीण नाही. समर्थ सांगतात मनाच्या श्लोकात. म्हणजे अणु रेणू अगदी कुठेही काहीही असून देत, सगळीकडे तो ब्रह्मरूप राम व्यापून आहे. त्याच्याशिवाय कुठेही जागा नाही. रिता ठावया राघवे वीण नाही. जे सकळा परिस मोठे, जेथे हे सकळही आटे, अकस्मात एक सरे तुटे मूळ मायेचे. जे म्हणू आपण त्याच्याहून ते मोठं आहे, त्याच्याहून ते व्यापक आहे. आणि हे सगळं विश्व शेवटी कधीतरी त्याच्यात लय पावणार आहे. त्याच्यात ते नाहीसं होणार आहे. प्रलय जो होतो तो शेवटी ब्रह्मप्रलय असं त्याचं नाव आहे. पंचप्रलय म्हणून दासबोधातला समास आहे. त्याच्यात हे वर्णन पूर्ण केलेलं आहे. सगळं त्या परब्रह्मात शेवटी विलीन होतं. आणि असं जेव्हा होतं त्यावेळे ते माया जी आहे ती नाहीशी होते. दुसरं माया नाहीशी कधी होते? ज्यावेळे आपल्याला परब्रह्माचं आणखी मायेचं दोन्हीचं ज्ञान होतं, त्यावेळे ती माया असून नसल्यासारखी होते. म्हणजे नाहीशी होते आपल्यासाठी. असते, दिसते, पण खरी नाहीये हे कळतं. जे सकळाहून मृदू कोवळे, जे सकळाहून अत्यंत जवळे, जे सकळामध्ये परिनिराळे अलिप्तपणे, जे हाले ना चाले, जे बोले ना डोले, अवघे आपणची संचले, एकले एकटे चिते, जे आकाशास बाह्य भरले आणि आकाश जेथे मुराले, आकाश मुरोनी आवरले एक जनसी आपण. सकळांहून मृदू कोवळे. मृदू हा शब्द अत्यंत सूक्ष्म जे असतं ना त्याला पण वापरण्यात येतो. अत्यंत सूक्ष्म. उदाहरण सांगते. गहू बघा कसे असतात, रवा बघा कसा असतो, रफ लागतो की नाही. मैदा पहा किती मऊ असतो. प्रत्येक बाबतीत असं पहा, मऊ माती असते, रेती टोचणारी असते. कुठचीही गोष्ट आपण घेतली तरी जे सूक्ष्म असतं ते मऊ असतं. हे अत्यंत सूक्ष्म आहे म्हणून याला मऊ असा शब्द वापरला. याचा अर्थ असा की ते कुठे कोणाला टोचत नाही, कारण ते निरवयव आहे. त्याला अवयव नाहीत, म्हणजे त्याला कण नाहीयेत, कसलेही कण नाहीयेत तिथे. म्हणून ते अतिशय मृदू आहे, कोवळं आहे. सगळीकडे तेच आहे.
सगळ्यात अत्यंत जवळ, सकाळाहून अत्यंत जवळ आहे. माझ्या जवळ माझं शरीर आहे, मी म्हणेन सगळ्यात जवळ मला शरीर वाटतंय. मी शरीरात राहते. पहावी घरांची घरे म्हणून समर्थ सांगतात ना. घरांची घरे म्हणजे काय? ह्या घरामध्ये जे हे घर राहतं त्याच्यात जीव राहतो, त्याच्यात मी राहते. तर ते पाहायचं आहे. म्हणजे सगळ्यामध्ये सगळ्यात जवळ काय आहे मला? स्वदेह जवळ वाटतो मला. त्याच्याहून देखील ते परब्रह्म जे आहे ते मीच असल्यामुळे अत्यंत जवळ आहे. सगळ्यात व्यापून आहे, पण कशालाही चिकटत नाही, अलिप्त आहे. जे हाले ना चाले. आत्ताच झालं आपल्याला की हलणार नाही, कुठेही कुठून जाणार नाही. विचार करू आपण की एक भांड मी घेतलं असं, या खोलीत आहे ते, या खोलीत त्या भांड्यात आकाश आहे की नाही? आहे आकाश. मग मी ते घेऊन चालत चालत या खोलीतून त्या खोलीत गेले. मग इथलं आकाश त्या खोलीत इथेच ठेवून भांड्यामध्ये वेगळं आकाश भरलं का? तिथून मी बाहेर गेले, मग त्याच्यात आणखीन वेगळं तिसरा बाहेरचं आकाश भरलं का? का आकाश तेच आहे? आकाशातून भांड गेलं, आकाशातच राहिलं. काय फरक पडला? सगळीकडे ते आहे, पण सगळ्याहून ते वेगळं आहे. ते मला वाटलं की मी भांड्यातलं आकाश बाहेर नेलं, ओतलं, त्याच्यात दुसरं भरलं, असं होतं का? ते हालत नाही, काही नाही, ते सगळीकडे आहे. आपणची संचले, ते नाही अशी जागा नाही, एकच एक ते व्यापून आहे. आकाशा सबाह्य भरले, आकाशाला सुद्धा व्यापून त्याच्या पलीकडे आहे. आकाश देखील त्याच्यात विरून जात. प्रलयकाली सगळी सृष्टी हळूहळू आकाशापर्यंत येते. म्हणजे पृथ्वी पाण्यात विरते, पाण्याला अग्नी आटवतो, अग्नीला वारा विझवतो, वारा आकाशात विरघळतो, आणखीन आकाश मायेत नाहीसं होतं, माया परब्रह्मात नाहीशी होते. म्हणजे आकाश देखील जेथे विरून जात त्याच्यानंतर जे उरतं ते परब्रह्म, ते माझं स्वरूप आहे. एक जिनसी आपण, ते माझं स्वरूप आहे, जे सगळीकडे आहे, जे नाही असं नाहीये. ब्रह्मा आकाशाहून व्यापक, आकाशात व्यापक. म्हणजे आकाशाहून व्यापक म्हणजे आकाशाच्या पलीकडे वेगळं आहे असं नाही. आकाशात राहून त्याच्या पलीकडे. आकाश तिथे त्या मृगजळासारखं असतं, किंवा हवा तापली की अशा लहरी दिसतात की नाही? खऱ्या असतात का त्या? केवळ हवेची हालचाल असते, तिथल्या तिथे हालचाल असते. काही त्यातलं खरं नाहीये. सगळे भास आहेत. पाण्यात काठी ठेवली की वाकडी दिसते, पाण्याच्या सरफेसला ती वाकडी झालेली दिसते. ती खरी वाकडी झालेली असते का? सगळं आपल्याला हा जो भास आहे हा खरा नाहीये, केवळ परब्रह्म खरं आहे. हे 100 पद्धतीने आपल्याला संत सांगत असतात. आकाशाहून व्यापक आहे, आकाशाहून सूक्ष्म आहे. आकाशाची जर का गाळणी केली तर ब्रह्म त्याच्यातनं पडेल खाली. समर्थांनी पण सांगितलेलं आहे, माऊलींनी पण सांगितलेलं आहे. संत तेच सांगतात, काही वेगळं सांगत नाही. जे चळे ना ढळे अग्निमध्ये न जळे, जे चळल्यामध्ये परी न कळे, जळल्यामध्ये पाहिजे, परी न कळे उदकी बुडेना. म्हणजे हलत नाही वगैरे आपण पाहिलं. आग त्याला जाळते का? नाही. अच्छेद्यो यमदायो यम अक्लेद्यो शोष्य एवच नित्य सर्वगत स्थाणु रचलोयम सनातन. गीतेतला आहे, उपनिषदात पण तशाच पद्धतीने सांगितलेलं आहे.
म्हणजे त्याचे तुकडे नैनन छिंदंती शस्त्राणी आपल्याला माहितीये. त्याचे तुकडे करता येत नाही, त्यांना भिजवता येत नाही, त्याला जाळता येत नाही, कारण त्याला काही आकार उकार जाळण्यासारखं काही काही नाहीच. आकाश कसं जाळणार तुम्ही? आणि हे आकाशाहून सूक्ष्म. तसं अग्नीच्या मुळे ते जळणार नाहीये. ते जे जळतं, लाकूड म्हणा, काही पाला पाचोळा जे आपण जाळू, त्याच्यात ब्रह्म आहे, पण ते स्वतः जळत नाही. कारण ब्रह्म नाही असं ठिकाण नाहीये. अग्नीमध्ये सुद्धा ब्रह्म आहे. जे जळतं त्याच्यात ब्रह्म आहे, पण ते जळत नाही स्वतः. ते जसंच्या तसं असतं. ते पाण्यात पण असतं, पण पाण्यात ते बुडत नाही. ते दगडात पण आहे. दगड पाण्यात टाकला तर दगड पाण्यात बुडेल, पण ब्रह्म तिथल्या ब्रह्मात बुडणार नाही, कारण ते एकच आहे. त्याच्यात फरक नाहीये काही. जय असं कोणीच नाही ना, चोरू जाता चोरवे ना, कल्पांत झाला तरी वेचे ना अणु मात्र. त्याला कोणीही घेऊन जाऊ शकत नाही. चोरावं आता ब्रह्म जरा बघूया, एवढं जर का व्यापक आहे तर आपण चोरून नेऊया. कसं शक्य आहे? जरी कल्पांत झाला, जरी पूर्ण प्रलय झाला, तरी त्याच्यात जराही फरक पडत नाही. सगळ्या गोष्टी प्रलयात लय पावतात, नाहीशा होतात. ब्रह्म कधीही नाहीसं होणार नाहीये. किती पद्धतीने आपल्याला सांगतायत समर्थ ब्रह्म कसं आहे ते. आपल्या सगळ्या कल्पनांच्या पलीकडलं आहे ते. मग ज्ञान चक्षु म्हणतात, त्यांनी तरी कळेल का? आपल्याला माहितीये की संजयाला व्यासमुनींनी दिव्य चक्षु दिले होते. अर्जुनाला भगवंतांनी दिव्य चक्षु दिले होते. कधी? 11व्या अध्यायाच्या ह्याच्यात विश्वरूप बघण्यासाठी. मग अशा दिव्य चक्षुंनी अंजन घालून, अंजनाचा आपण विचार केला की त्या अंजन घातलं डोळ्यात काही, तर भूमीतलं आपल्याला द्रव्य दिसेल, पाणी दिसेल, पण ब्रह्म नाही दिसणार. तसंच दिव्य चक्षुंनी किंवा ज्ञान चक्षी लक्षिले न वचे नव जाये, जेथे आकार भस्मोने जाये, सांगितले ते साकार होये, म्हणून सांगणे न घडे. ज्ञान चक्षु उघडले, तिसरा डोळा. बरेच लोक म्हणतात ना, मग तिसरा डोळा उघडला म्हणजे ते कळणार आहे का? तो एक सिम्बॉल आहे. त्यांनी हे होणार नाहीये, ब्रह्म दिसणार नाहीये. त्याला आकार उकार काही नाहीये. कशाने कसं दिसेल ते? जे काय सांगता येतं, जे काय दिसतं ते साकार असतं, आकार असतो काहीतरी, म्हणून सांगणे न घडे. त्यामुळे त्याच्याबद्दल सांगता येत नाही. अमाप, अनंत वगैरे जे सगळं म्हणतात, त्याचं मोजमापच करता येत नाही. पण संत मोजमाप करतात. कसं? म्हणून या माप भक्ती केले. भक्तीच्या साह्याने त्या भगवंताला मोजता येतं. म्हणजे कसं? भक्ती आपण कोणाची करतो? सगुण साकार दैवताची करतो. त्या निराकार ब्रह्माची भक्ती करता येत नाही. कारण कोणाला आपण पूजा करणार, कोणाचा नमस्कार करणार, स्तुती करणार, शक्य नाहीये. जे आपल्याला हे करता येतं, नवविधा भक्ती पहा, आपल्याला जे करता येतं तर ते साकार सगुण मूर्तीचं करता येतं. म्हणून ते ब्रह्म आहे असं त्या मूर्तीला बजावायचं. तू साकार ब्रह्म आहेस, आमच्यासाठी आहे. आणखीन मग त्या ब्रह्माला आकार आला की त्याची भक्ती करता येते, त्याचं मोजमाप करता येतं. मग ती एवढी मूर्ती असेल, नाहीतर 11-12 फूट मूर्ती असेल, तो प्रश्न नाहीये. भक्ती हे माप आहे तिथे. भक्तीच्यामुळे त्याला मोजता येतं संतांना. थोडक्यात काल्पनिक मोजणं येते. ते तिथे सांगतात की ते हे परब्रह्म विटेवरी, काल जसं म्हटलं तसं, की हे परब्रह्म आहे, स्वीकारा, आणखीन भक्ती करा. आलं आपल्या आवाक्यात. म्हणून या माप भक्ती केली.
मग जी आपल्याला मूर्ती आवडेल तर ती परब्रह्म आहे ह्या पद्धतीने आपण जायचं. आणखी शेवटी तिच्या माध्यमातनं ब्रह्माशी एकरूप व्हायचं. सगुणाचे नि आधारे निर्गुण पावीचे निर्धारे. त्याचा अर्थ हा आहे, ऐसे जरी न बोलावे तरी म्या काय करावे, न बोलता कळावे तुझं कैसे. मी जर हे मला वाटतं पुढे जास्त गेले का मी, नाही बरोबर. तुला वाटत असेल की हे सांगतायत की तुझं स्वरूप आहे, जवळ आहे, दूर आहे, हल्लत नाही, चालत नाही, वगैरे वगैरे. गोंधळ वाटेल तुला. आपण ब्रह्मघोटाळा नाव का दिलेलं आहे? यासाठी दिलेलं आहे. कारण ते कसं आहे हे जेव्हा कोणीही सांगायला जातं तेव्हा हे असं असेलच कसं असं आपल्याला वाटत जातं. म्हणून ब्रह्मघोटाळा वाटतो आपल्याला. पण तसं जर का बोललं नाही तर कसं काय सांगणार? तरी मी काय करावे समर्थ विचारतात. अशा पद्धतीने जर का सांगितलं नाही तर त्याच्याबद्दल बोलताच येणार नाही. आणि मी बोललो नाही तर तुला अंदाज तरी येणार आहे का, कळणार आहे तरी का? एवढं बोलल्याने इतकं मला कळलं की जगातल्या कुठल्याही पदार्थांच्या सारखं ब्रह्म नाहीये. अनारिसे समर्थांचा शब्द आहे. सगळ्याहून वेगळं आहे. वेगळं म्हणजे कसं आहे? वेगळं आहे म्हणजे कसं? वेगळं. त्याच्या पलीकडे दुसरं त्याचं वर्णन नाही. आणि ह्याच पद्धतीने त्याला सांगायला लागतं. म्हणजे मग कुठेही कधी आकार आपल्याला दिसला, आपल्याला वाटतं की मला अनुभव आला, मला ब्रह्म दिसलं, अजिम्या ब्रह्म पाहिले, ते बरोबर आहे. विठ्ठल ब्रह्म तो मानला जातो. त्याच्यात ब्रह्म आहे ह्याच्यातही प्रश्न नाहीये, दैवत आहे ह्याच्यातही प्रश्न नाहीये काही. त्याच्या भक्तीच्या साह्याने जेव्हा आपल्या चित्ताचा लय होतो त्याच्यामध्ये, तेव्हा आपण ते ब्रह्म आहे असं समजत असल्यामुळे आपण ब्रह्मरूपच होतो. ब्रह्म आहे ही आपली खात्री असते. विठ्ठल म्हणजे, राम म्हणजे तो ब्रह्म आहे ही खात्री असल्यामुळे ज्या वेळी आपण त्याच्यावरती पूर्ण चित्त एकाग्र करतो त्यावेळी चित्ताचा लय होतो. आणखीन तो लय जो होतो तो आपली त्याच्या स्वरूपाच्या बद्दल खात्री असल्यामुळे त्या स्वरूपात होतो. त्या दैवतात नाही होत, त्या मूर्तीत नाही होत. आपला लय जो होतो तो ब्रह्मात होतो, ब्रह्मरूपता येते. म्हणून या माप भक्ती केले. भक्तीच्या साह्याने आपण तिथपर्यंत पोचू शकतो. ज्ञानाच्या साह्याने, विचाराच्या साह्याने. ते देखील आपल्याला ध्यानाचा आधार घ्यायलाच लागतो. सोहम पर्यंत पोचायला लागतं ज्ञानाच्या साह्याने गेलं तर. आणि मग सोहम करत केवळ त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून आपल्या मन बुद्धीचा लय करायला लागतो. जोपर्यंत माझी मन बुद्धी मी हे शिल्लक आहे तोपर्यंत परब्रह्माचा अनुभव येणार नाहीये. आणि समर्थ शिष्याला अनुभव द्यायला बसलेले आहेत. म्हणून पुढे ते बोलतायत की अरे बोलणे ती तुके व्यर्थ जाते, परी बोलता बोलता अनुभव येते. अनुभव सोडितात ते आपणची होईचे. मी बोलतोय पण हे बोलणं म्हणजे ते नाही, हे शब्द म्हणजे ते नाही. ह्या शब्दांतनं जो शब्द सांडून बैसला तो मौनी म्हणावा भला. योगाभ्यासाचा गलबला याची कारणे म्हणून समर्थ म्हणतात. शब्द थांबतात. माळ घेऊन आपण जप करतोय, जेव्हा खरी एकाग्रता येते तेव्हा माळ फिरायची थांबते. शब्द तिथे थांबतात. नाम थांबतं. रूप डोळ्यासमोरून नाहीसं होतं. करता करता मी देखील नाहीशी होते. तिथे एकरूपता येते. बोलणे ती तुके व्यर्थ जाते, परी बोलता बोलता अनुभव येते. ते असं असतं. आणि अनुभव सोडिता ते आपणची होईचे. आता साक्षात त्याचा अनुभव आला, मला त्याची जाणीव राहणार आहे का? अनुभव आला म्हणजे मी तद्रूप झाले, मग मला त्याची जाणीव राहणार आहे का?
शक्य नाहीये, मला वेगळेपणाने काही कळणार नाहीये. पण जेव्हा व्युत्थान पावेल तर त्यावेळेस काय होईल? मला काही कळलं नव्हतं, केवळ आनंद होता, एवढंच फक्त कळेल. मग ती जाणीव जर का मी धरून ठेवली तर मी त्या जाणीवेत अडकून राहीन. मी परत त्या देहबुद्धीत अडकीन. मला अनुभव आला म्हणून मी धरून बसेन. इथे तो देखील विचार सोडायचा आहे आणि त्याच्याशी सतत अनुसंधान ठेवून सगळ्या अशा जाणीवा, विशेष जाणीवा सोडून हळूहळू हळूहळू, हे एकदम होत नाही. याला वेळ लागतो. ही सहजता यायला खूप वेळ लागतो. हळूहळू ही सहजता येते. पण जर का आपण धरून चाललो की मला अनुभव आला की आपण घसरलो. अनुभव आला तो श्री गुरूंच्या कृपेने आला, त्यांना नमस्कार असो. माझ्याकडनं परत प्रयत्न करायचा आहे. इथे देखील शिष्याला समर्थांनी सगळ्या पद्धतीने सांगितलंय, पण शेवटी अनुभव शिष्यानी स्वतःच्या साधनांनी घेतलेला आहे. सोलिव सुख नावाचं समर्थांचं कल्याण स्वामींनी लिहिलेलं आहे, ऍक्च्युली असं म्हणतात, प्रकरण आहे. त्याच्यात श्री गुरूंनी शिष्याला स्वतःच्या कृपेच्या बळावरती आधी अनुभव दिला आणि नंतर त्याला बसवलं आणि त्याला मार्गदर्शन करीत करीत त्याला परत तो अनुभव त्याच्या साधनेच्या बळावरती आणून दिला. आपल्याला वाटतं की श्री गुरूंनी अनुभव आणून दिला, आमचं काम झालं. आपलं काम होत नाही. तो अनुभव आपल्याला यायला लागतो, तो दृढ व्हायला लागतो. नुसता आपल्याला एकदा दोनदा येऊन पुरत नाही, तो दृढ व्हायला वेळ लागतो. तेव्हा तो अनुभव सोडला जातो. अनुभव सोडिता ते आपणची होईचे. तो जेव्हा सहज होतो, जितका हे माझं शरीर आहे हे मला सहज झालेलं आहे, जितकं हे घर माझं आहे हे सहज झालंय. जेव्हा नवीन होतं तर तेव्हा हे माझं घर असं मी वेगळेपणाने बघत होते. आता काही वाटत नाही, कारण ते सहज झालंय. तसा तो अनुभव सहज होऊन जातो. पुढे ते सांगतायत की माया रूप मूळ तयाचे, शोधीन म्हणता समाधान कैचे. मज लाभ झाला या सुखाचे मूळ तुटे. अनुभव आला असं आपण जेव्हा म्हणतो, मला अनुभव आला. कोणाला अनुभव आला? मला आला. काय आला? अनुभव आला. त्रिपुटी आली ना. त्रिपुटी आली की माईक कसं आहे ना, द्वैत आलं म्हणजे माईक आहे की नाही. त्रिपुटीत राहून ब्रह्मानुभव येणार नाही. मला अनुभव आला, अनुभव आला होता म्हणा, अनुभव तो टिकलेला नाहीये. ज्या क्षणी आपण अनुभव आला म्हणतो त्या क्षणी तो अनुभव भूतकाळात गेलेला आहे. त्या क्षणी आपण परत देहभानावरती आलेले आहोत. त्या क्षणी आपलं मन बुद्धी सगळं जागृत झालेलं आहे, म्हणजे आपण मायेच्या प्रांतात आलेले आहोत. अनुभव आला म्हटला की संपलं. आणि मग अशा ह्याच्यात समाधान तरी टिकणार आहे का? अशक्य आहे. मज लाभ झाला, मला त्या सुखाचा लाभ झाला असं मी सांगू शकते, अगदी बरोबर आहे. पण त्याच्यात जर का आपण रमायला लागलो तर त्या सुखाचं मूळच तुटतं, अहंकार निर्माण होतो, उपयोग होत नाही. हे इतक्या सगळ्या धोक्याच्या सूचना समर्थांनी आपल्याला दिलेल्या आहेत साधनेच्या काळातल्या. आणि ही सुद्धा साधना कुठची? अगदी शेवटच्या ह्याच्यातली. आपण ज्याला साधना म्हणतो त्याच्यापेक्षा ही विचाराची, ते सुद्धा शेवटच्या विचाराची साधना आपल्याला समर्थ सांगतायत. मायारूप मूळ तयाचे, शोधीन म्हणता समाधान कैचे. मज लाभ झाला या सुखाचे मूळ तुटे. त्याच्याबद्दल, अनुभवाबद्दल विचार करायला लागलं तर समाधान नाहीसं होतं. कारण त्या अनुभवात आपण रमतो, अहंकार वाढतो. मला अनुभव येऊन गेला, मला अनुभव येऊन गेला. तुम्हाला काय वाटलं? पुढचं हे अहम ब्रह्मास्मी हा गाथा, आला देहबुद्धीची हा माथा.
देहबुद्धीने परमार्था कानकोंडे होईचे. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे मला कळलंय. तिथे अहम आहे ना, देहबुद्धी आलेली आहे तिथे. आणि जेव्हा अशी देहबुद्धी येते तर त्यावेळेस परमार्थ कुठे राहिला? मुळात देहबुद्धी, मी म्हणजे देह आहे, जग हे सत्य आहे, हेच बंधन आहेत. मग अहम ब्रह्मास्मी, मला ब्रह्माचा अनुभव आला म्हणजे तिथे मी आली ना. मी आले म्हणजे अहंकार आलेला आहे, बुद्धी आलेली आहे त्याच्याबरोबर. नुसती देहबुद्धी नाहीये तर मी कोणीतरी ग्रेट असा अनुभव येतो का लोकांना? ह्या पद्धतीने सगळं गोंधळ होऊन जातो. हे आपल्या पटकन लक्षात येत नाही की अशा पद्धतीने होऊ शकतं. हे आपल्याला कळतं का? नाही कळत आपल्याला. देहबुद्धीने परमार्था कानकोंडे होजे. सोहम, सोहम हे मी म्हणतेय, हे मला कळताय. सोहम म्हणजे काय हे मला कळताय, पण त्याच्यात मी अडकले तर संपलं. सोहम म्हणून जेव्हा मी ध्यानाला बसते तर त्यावेळी ते सोहम फक्त तिथे लक्ष केंद्रित केलं तर गुरुकृपेने कधीतरी अनुभव येऊ शकतो. त्या अनुभवात आपण रमलो की आपण घसरतो. तो अनुभव कृपेच्या मुळे आलेला असतो. आपल्या खऱ्या साधनेने म्हणूया, आपलं चित्त तेवढं शुद्ध झालंय का? आपण किती अजून रमतोय सगळ्यामध्ये? अनेक गोष्टी असतात या. तेवढं वैराग्य आलाय का? सगळं आपल्या अंतःकरणातनं सुटलाय का? जोपर्यंत हे झालेलं नाहीये तोपर्यंत जो अनुभव जर का आला तर तो गुरुकृपेने आलेला असतो. तो असा येत नाही. बरं, मग आता अहम ब्रह्मास्मी हे देहबुद्धीच्या डोक्यावरती आलं म्हणताय. मग मी देहबुद्धी टाकते आता. देहबुद्धी हे टाकावी हेही मायेची उठा ठेवी, म्हणून काय अंगीकारावी, अंगीकारू नये. आता देहबुद्धी टाकावी असं कोण म्हणताय? द्वैतात आहे नाही. मी म्हणतेय, मी आता देहबुद्धी टाकणार आहे. मी आता 4 देहांचा विचार करणार, आणखीन एक एक देहाचा निराश करणार. हे देहबुद्धी असल्याशिवाय शक्य आहे का बोलणं? देहांचा मी निराश करणार हे देहबुद्धी असल्याशिवाय बोलणं शक्य नाहीये. हे मायेचं सगळं चाललेलं आहे, मायेची उठाठेव आहे. मग देहबुद्धी स्वीकारायची की काय आम्ही? नाही, अजिबात स्वीकारायची नाहीये. कारण शेवटी काय आहे, मायेतनं बाहेर पडायचं तर मायेचाच उपयोग लागतो ना. देहबुद्धी मी टाकणार हा शेवटी आपल्याला साध्याकडे घेऊन जाणारी मायेचा भाग आहे. पण तिथे रमलं तर तीच आपल्याला अडकवते. फरक लक्षात घ्यायचा की साधना मी करतेय, माझ्यासारखी साधना कोणी नाही करत असं म्हटलं की आपण मायेत अडकलो. पण साधना करत राहिलं निष्काम बुद्धीने, विचार न करता केवळ आज्ञा म्हणून, असं जर का करत राहिलं तर ती आपल्याला बाहेर काढते. मी साधना, माझ्यासारखा साधक कोणी नाही, अडकवते. अहंकाराचा हा जो भाग आहे हा अगदी साधकांनी लक्षात ठेवायला लागतो. मायेच्या बळे ब्रह्मज्ञान, मायेकरिता समाधान, मायाची गोवी आणि बंधन तोडी तई माया. माया आपणास गोवी, आपणास आपण वेढा लावी, आणि प्राणी दुःखविती जीवी अभिमाने करुनी. त्या मायेच्यामुळेच ब्रह्मज्ञान होतं. आपण पाहिलं की वेद, शास्त्र, उपनिषद वगैरे हेच हे सगळं आहे. श्री गुरु सगळं द्वैतात आहे ना, सगळं मायेतच आहे ना, पण त्यांच्यामुळे ब्रह्मज्ञान होऊ शकतं. त्याच्यामुळे आपलं चित्त तिथे स्थिर राहू शकतं. समाधानचा तो अर्थ आहे. सम्यक आढा, पूर्णपणे चित्त त्या परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर राहणं म्हणजे समाधान.
ते मायेमुळेच होतं ना. कारण चित्त हे शेवटी माईक आहे, पण त्याला वळवून शास्त्राच्या साह्याने आपल्याला अनुभवाला त्याच स्वरूपाला जाता येतं. म्हणून मायाच हे बंधन तोडायला पण सहाय्य करते. जसं तिथे मी आणला की तीच माया आपल्याला अडकवते, बांधून टाकते, बंधन आणखीन घट्ट करते, आणखीन तीच आपल्याला साहित्य पुरवते, आणखीन बंधन तोडते. ती आपल्याला पूर्णपणे अडकवून टाकते. हा अहंकार आला, वाढला, तर सगळे जे जग आहे, सगळी जे जीव आहेत, तर त्यांना दुःख भोगायला लागतं. मी आला की मी करता, मी केलाय, माझ्यासारखं कोणी नाही, हे सगळं यायला लागतं. आणि हे सगळं कुठे नेतं? पाप पुण्य वगैरे निष्कामता राहिली कुठेतरी, निष्कामता बाजूला पडते, आणि मग त्या सगळ्या गोष्टी आपल्या खात्यात जमा होतात, आणि मग त्यानुसार पुढले जन्म भोगायला लागतात. म्हणजे आपण अडकलो की नाही. माया आपल्याला इतक्या पटकन आपल्या न कळत अडकवत जाते. म्हणून सावध, साक्षेपी आणि दक्ष लागते. आपल्याला माया जी अडकवते ती कधी आपण अडकवू सांगता येत नाही त्याच्यात. कारण आपल्याला जन्मजन्मीचे संस्कार असतात मीपणाचे, आणि त्याच्यातनं जाणीवपूर्वक बाहेर पडणं, जाणीवपूर्वक आपल्यावरती लक्ष ठेवणं, सावधपणा ठेवणं, दक्षता ठेवणं, यासाठी गरजेचं असतं ते. अभिमान धरला, अभिमान शत्रू मोठा, गोंदवलेकर महाराज म्हणतात ना, अभिमानासारखा शत्रू नाही. अहंता मनी पापिणी ते नसू दे, मनाच्या श्लोकात समर्थांनी सांगितलंय. पापी म्हटलेलं आहे तिला. माऊली म्हणतात, अहम ममतेचे आलवडी सवडी, माते न पवतीची बापुडे, जन्म मरणाची दुथडी ढवळती ठेली. जन्म मरण याच्यात, या तीरांवरती ते फिरत राहतात. अहम आणि मम म्हणजे माझं, मी आणि माझं. म्हणून मी आणि माझे असे आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझं हे बांधणार आहे तो मायेचा सगळ्यात मोठा जबरदस्त साखळदंड आहे. पण तो कसा आहे? हस्त बांधीचे उर्ण तंते, लोभे मृत्यू भ्रमराते, ऐसा जो प्रपंची गुंते. समर्थाने सांगितलेलं आहे ना की हा जो लोभ आहे, कसला आहे? माझेपणाचा, मीपणाचा. त्याच्यामुळे आपण प्रपंचात अडकतो. वास्तविक ते बंधनच नाही. पूर्णतंते कोहळ्याच्या जाळ्याने हत्तीला बांधलं, हे पट्ट तरी का, विचार तरी करता येतो का? पण तसं आपण अडकलेलो आहोत. आणि ते अडकणं जे आहे ते मी आणि माझं ह्याच आहे. अभिमाने करूनही प्राणी दुखवतात, प्राणी अडकतात, बांधले जातात. छान उदाहरण दिलेलं आहे मी आणि माझेच. जैसा सारीपाट खेळती, सारी एकाच्या मागोनी आणती, खेळो बैसता वाटोनी घेती आपुलाल्या, नसताची अभिमान माथा, सारी मरता परमवेथा, डाव येता सुख स्वार्था दोघेही पडले, फासयास दे दे म्हणती, एकते चिरडी येती, क्रोधा पेटल्या घेती जीव एकमेकाचा. हे झालं उदाहरण. काय उदाहरण? सारीपाठ म्हणून खेळ होता, त्याच्यात एक पट असतो, आणखीन सोंगट्या असतात, फासे असतात. फासे आपल्याला माहिती आहेत, 1 ते 6 असे ठिपके असतात ते. आणखीन त्याच्या साह्याने, म्हणजे ते 2 फासे असतात त्याच्यात, आणखीन बेरीज करून आकडा ह्या केला जातो. ते मग त्याप्रमाणे पटावरती सोंगट्या हलवल्या जातात. लुडो वगैरे त्याचं एक वेगळं रूप आहे ना हल्लीच, आपल्याला ते माहिती आहे. तर तसा सारी पाठ, सोंगट्या, पट वगैरे कोणाच्याकडनं मागून आणतात. माझ्याकडे नाहीये, शेजाऱ्याकडे आहे, त्यांच्याकडनं खेळायला मागून आणलं. आमच्याकडे पाहुणे आलाय,
जरा देता का? घेऊन आलो. मित्रमंडळी आलेली होती, जरा कर म्हणून घेऊन आलो. छान पट पसरला, सोंगट्या रंगाच्या प्रमाणे वाटून घेतल्या. आणखीन आता ह्या माझ्या सोंगट्या झाल्या, त्या माझ्या सोंगट्या जिंकल्या पाहिजेत म्हणून मग फासे टाकते. फाशाला काय म्हणते, हा एवढं दान पाहिजे हा मला, करून फासे टाकते जोरात. नाही आले की अरे काय म्हणून चिडायला होत. दुसऱ्याला पडलं दान, आणखीन चिडायला होतं, तू फसवलंस मला, इथपर्यंत जात. आणि क्रोधा पेटल्या घेती जीव एकमेकांचा, इथपर्यंत ते गाडी जाऊ शकते. कशामुळे? ह्या सोंगट्या माझ्या, मी जिंकलं पाहिजे. त्या सोंगट्या तुझ्या, मी आणि माझं, हे सगळं आलं तिथे. तैशा कन्या पुत्र आणि नारी वाटून घेतल्या सारी, अभिमान वाहती शिरी देहपांग प्रपंचाचा. तशा देवाकडनं ह्या सोंगट्या मागून आणल्या. कुठच्या? कन्या पुत्र नारी, स्त्रिया, मुलं बाळ, गोतावळा सगळा देवाकडनं ह्या सोंगट्या आलेल्या आहेत. आता आधीचा जो पट होता, सोंगट्या होत्या, तो खेळ झाला, कितीही चिडाचिड झाली तरी शेवटी शेजाऱ्याला परत द्यायला लागतं ना. देवाकडनं ह्या सोंगट्यान हे सगळं मागून आणलेलं आहे. त्या वाटून घेतल्यात आम्ही. ही मुलं तुझी, ही मुलं माझी, देवानी वाटून दिलेली आहेत. ते आपण वाटून घेतल्या म्हणजे आपल्या कर्माने वाटून दिल्या आहेत. खरं सांगायचं तर प्रारब्धानुसार वाटून दिलेल्या आहेत. प्रारब्धाचं जे देणं घेणं असतं त्याप्रमाणे आपल्याकडे ती येतात. कर्मयोगे मिळाले एके स्थळी जन्मास आले, हे सगळं लावून घ्यायला लागतं. तिथे हे सांगितलंय त्या ग्रंथात, म्हणजे इथे सांगितलेलं नाही असं नाहीये. ते लावून घ्यायला लागतं, ते वेळच्या वेळी आठवायला लागतं त्यासाठी. म्हणून कन्या पुत्र सगळे जे आहेत ते कर्मयोगे मिळाले आहेत. वाटून घेतल्या म्हणजे काय झालं? मी जसं कर्म केलं होतं, ज्यांच्याशी माझी देवाणघेवाण होती, ते आज माझे म्हणून जन्माला आलाय. त्यांना देवानी माझ्या म्हणून दिलेल्या आहेत. त्या सोंगट्या आहेत, एवढं लक्षात घ्या. आणि खेळतोय आपण, त्यांच्याबद्दल अभिमान धरतोय. देहाचा, प्रपंचाचा, सगळ्याचा आपण अभिमान धरून बसलोय. ही माझी, माझी, हे मी. सगळं जे मिळालेलं आहे ते कुठून मिळालेलं आहे? असंच मिळालेलं आहे ना. आणि शेवटी प्रत्येक गोष्ट परत द्यायची आहे ना, मागून आणलेली आहे ती परत द्यायची आहे, हे आपण विसरतो, त्यांच्यात आपण अडकतो. आणि काय होतं शेवटी? परत जन्माला येतो. आणखीन काय होणार आहे? परत जन्माला येणं, परत मरणं. जन्माला येणं ह्यालाच मृत्युमुख म्हणतात. कारण जन्माला येता क्षणी मृत्यूकडली वाटचाल सुरू होते. ती 100 वर्षांनी असेल, नाहीतर काही दिवसांनी असेल, पण जन्माला आलेला प्राणी मृत्यूत जाणारच. तो मृत्यूचा मुख आहे. ते नाव आहे संस्कृत मध्ये त्याचं. एवम इतुकी वेडा लाविली, ते माया खेळे ये केली, ते मायेनेची वाढिली पाहिजे माया. अशा पद्धतीने आपल्याला ती अडकवते, वेढा लावते, म्हणजे अडकवते, बांधून टाकते, जखडून ठेवते. मग ती जी माया आहे ती ह्या एकटीच खेळ खेळत असते. कल्पून दोन निर्माण करते आणि खेळ खेळते. माझं शरीर माईक आहे, माझ्या मुलाबाळांचं शरीर पण माईकच आहे ना. सगळी तीच झालेली आहे, सगळ्या रूपांनी तीच नटलेली आहे. म्हणून ती एकटी सगळा हा खेळ खेळत असते. पण तो खेळ ती अत्यंत प्रामाणिकपणे करते. ही पण मीच आहे, हा पण मीच आहे. मग त्यांना आपापसात भांडून कसं चालेल असं नाही करत. प्रारब्धानुसार त्यांचं त्यांचं चालून देते, छान चालून देते अगदी. तिथे ती काहीही बदल करत नाही. माया एकटी खेळ खेळत असते अशा पद्धतीने.
मग तिला जर का हरवायचं असलं तर काय करायचं? तिच्याच साह्याने. ती मदत पण करते, तशी ती चांगली असते. जशी अडकवते तशी सोडवते, पण आपण पाहिला ना. पण मी आता तिचा नाश करणार, मी आता तिला तोडणार, मी तिच्यातून बाहेर पडणार म्हणून जर का आपण भांडायला गेलो तिच्याशी, तर काय होतं? ते माया तोडिता अधिक जुडे, म्हणून सारी ती ते वेडे. धरिता सोडिता ते नातुडे, वर्म कळल्या वाचून. म्हणून ती मी आता दूर करणार म्हणून जर का मी कुठेतरी जंगलात जाऊन बसले तर मी आणखीन अडकीन. ह्याला कारण काय? मी मायेला दूर करतेय, तेवढ्यासाठी मी जंगलात आलाय. जंगलातले कष्ट सोसणार आहे मी आला तिथे फार मोठा वाटला, नुसता आला नाही, फार बळकट झाला. म्हणजे मायेने आणखीन जखडलं. खरोखरी वैराग्य येऊन जाणारे किती असतात? वैताग येऊन जाणारेच जास्त असतात. खरं वैराग्य असतं तसं आलं तर सोडून जायची सुद्धा गरज नसते. मग आहे तिथे राहून आपल्याला सगळं साधता येतं. जे म्हटलं की संसारी असून युक्त तोची जाणावा संयुक्त, अखंड पाहे युक्तायुक्त विचारण आहे. केवळ विचार करायचा आहे, केवळ विचार करायचा आहे. अशा विचाराने जर का आपण गेलो तर संसारात राहून देखील पूर्ण वैराग्य संपन्न जीवन इतरांना न कळता आपल्याला व्यतीत करता येतं. इतरांना न कळता आपल्याला त्या मायेच्या पलीकडे जाता येतं. त्याच्यासाठी विचार लागतो. पण त्याला वर्म पाहिजे, वर्म मायेचं जाणायला लागतं. आणि ते वर्म जे असतं तर तेच जाण्याला मोठं कठीण वाटतं आपल्याला. मी म्हणायला गेलं ना की आपण अडकलो, आणि ईश्वर करतोय म्हणायला गेलं की आपण सुटतो. उदाहरण देत आहे की जैसे चक्रव्यूहचे उगवणे, बाहेरी येऊन आत जाणे, का भीतरी जाऊन येणे अकस्मात बाहेरी. आपल्याला चक्रव्यूह माहिती आहे, मेज किंवा खेळ देखील असतात पुष्कळ अशा तऱ्हेचे. त्याच्यातनं आपल्याला म्हणजे आपण मासिकातनं पेपरातनं वगैरे लहान मुलांच्या ह्याच्यात असतात पहा खेळ, की त्याला इथपर्यंत कसं जायचं तो रस्ता दाखवा म्हणून. एखादा प्राणी असतो, एखादं मूल असतं, आणि त्या चक्रव्यूह असतो, इकडून रस्ता बंद तिकडून रस्ता बंद, तर त्याला बरोबर मार्ग शोधून बाहेर काढायचं असतं. तसं जर का तिथे अडथळा आला, परत मागे जा, पुन्हा इकडून या, तिकडून जा, हा रस्ता बघा, तो रस्ता बघा, असं करत तो सोडवायला लागतो. मग तिथे काय करायला लागतं? त्या चक्रव्यूहाच्या आत राहूनच मार्ग शोधत शोधत आपल्याला बाहेर पडायला लागतं. तसं हा मायेचा चक्रव्यूह आहे. आणि ह्या चक्रव्यूहामधनं त्या मायेच्या आत राहूनच तिची वर्म जाणून तिनेच दिलेल्या साधनांच्या साह्याने आपल्याला बाहेर पडायचं असतं. आणखीन उदाहरण दिलंय का त्या कोवाडियांच्या कड्या गुंतगुंतोनी उगवाव्या, तैसी जाण आहे माया गुंतोनी उगवावी. एक पूर्वी तरी खूप असायचा हा तारेचा असा वेगवेगळ्या आकाराचा एकमेकात अडकवलेले शेप असायचे, कड्या म्हणा, शेप म्हणा. त्याच्यात असे असे वेगवेगळ्या आकारांनी असं 2-3, आणि ते 2 एकमेकांच्यात गुंतवलेले आपल्याला मिळायचे. त्या सोडवायच्या. मग त्या सोडवताना एकमेकांपासून न तोडता वेगळ्या करायला कधी कधी त्या जास्त गुंतवायला लागायच्या. कुठच्याही मार्गाने, नाही तर त्या सुटत नाहीत. पाहिलं की आता इकडून करून पाहू, असं करून पाहू, म्हणून त्या जास्त गुंतवून शेवटी त्याच्यातनं बाहेर पडता यायचं. दादर स्टेशनच्या बाहेर असायच्या त्या, ते बसलेले असायची लोक. हल्ली काही फारसे दिसत नाहीत असे, पण पूर्वी खूप असायचे. त्या आतमध्ये परत त्यांना अडकवून सोडवायला लागतं.
तशी माया आहे की तिच्याच साह्याने तिचाच सगळा आधार घेऊन आपल्याला तिच्यातनं बाहेर पडायला लागतं. सगळी साधनं तिचीच असतात, सगळं तिचंच असतं आणि तेच वापरायचं, त्याच्यातनंच मार्गक्रमणा करायची आणि त्याच्यातनं बाहेर पडायचं. ते कसं ते आता पुढल्या वेळेला आपण विचार करूया. 30 पर्यंत प्ले झालेले आहेत आता. आज थांबू इथे. ताई किती सहज सुंदर सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं हो. रोजच छान असतं. पण आजची उदाहरणं जी होती तुमची ब्रह्माबद्दलची की आकाशाची गाणी आणि भांड घेऊन आकाशात जे फिरणं त्याच्या उपमा आपण दिल्या होत्या. सारी संतांची सुधारणा आहेत, माझी काही नाही आहेत. सारीपाटाची चक्रव्यूहाची कल्पना की रोजच्याच आयुष्यात आपण ह्या सगळ्या गोष्टी अनुभवत खरंय. असतो. आणि समर्थांनी आपल्याला खूप पद्धतीने समजावलंय. सूक्ष्म पद्धतीने आपण उलगडून सांगितलं. खूप खूप धन्यवाद ताई. उद्या पुन्हा आपण भेटूया ठीक 4 वाजता. कृपया 3:50ला जरूर जॉईन व्हावे ही विनंती. धन्यवाद. जय श्रीराम ताई. दंडवत प्रणाम.